तुम्ही जिवंतांचा शोध मरणाऱ्यांमध्ये का करीता? शब्द आहेत संत लूकच्या शुभवर्तमानातले एका देवदूताने उच्चारलेले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, अलोयशियस गोन्झागा इटलीमधील अतिशय श्रीमंत घराण्यातला एक तरुण 18व्या वर्षी त्याने इच्छा व्यक्त केली, मला धर्मगुरू व्हायचं आहे. वडिलांनी बराच वेळ त्याला थोपवून धरलं, परंतु शेवटी तो येशू संघियामध्ये दाखल झाला. चांगल्या प्रकारे अभ्यासामध्ये प्रगती करत होता आणि इटलीमध्ये प्लेगची साथ सुरू झाली. येशू संघियांनी इटलीमध्ये एक हॉस्पिटल सुरू केलं. त्या हॉस्पिटलमध्ये प्लेगग्रस्त लोकांची सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या नेमणुका झाल्या. हा ब्रदर आता जवळजवळ वय वर्ष होतं 21-22 आणि त्याला देखील त्या कार्यावरती पाठवण्यात आलं. दुर्दैवाने त्याला देखील प्लेगची बाधा झाली. मरणासन्न अवस्थेमध्ये होता. आईच्या कानावरती बातमी गेली. आई त्याला भेटायला आली आणि ज्या पद्धतीने त्याची आई त्याच्याशी बोलत होती ते पाहून त्याला नवल वाटलं. त्याने नंतर आईला एक सुंदर पत्र लिहिलेलं आहे. ते आम्हा धर्मगुरूंच्या प्रार्थना पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. सण आहे 21 जून ह्या दिवशी आणि त्या पत्रामध्ये ते किती सुंदररित्या वर्णन करतो बघा. अलोयशियस गोन्झागा 23 वर्षांचा तरुण आपल्या आईची जणू काही एक समजूत काढत आहे. आई, घाबरू नकोस, तूच मला शिकवलेलं आहे मरणोत्तर जीवनावरती श्रद्धा ठेवायला. म्हणून आपली ही जी ताटातूट आहे ती फक्त क्षणभंगूर आहे. काही काळ मी शरीराने तुझ्यापासून निघून जाणार आहे, पण तू पण इथून निघून येणार आहे. जिथे मी चाललो त्या ठिकाणी आपण परत एकदा भेटणार आहोत. एका 23 वर्षाच्या तरुणाच्या मुखातून अशा प्रकारचे शब्द बाहेर पडणं, ह्याचा अर्थ असा आहे कुठल्याही प्रकारे मरणाची भीती त्याच्या अंतःकरणात नाही. पलीकडे जीवन आहे, प्रभू थांबलेला आहे, तिथे पुन्हा एकदा आपली आई आपल्याला भेटणार आहे. अशा प्रकारची सगळी सकारात्मक दृष्टी, ही दृष्टी येण्यासाठी ख्रिस्ती श्रद्धेचा मरणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन पाहणं गरजेचं आहे. मरणाची भीती कोणाला वाटत नाही. जे काही आपल्या जीवनामध्ये छोटं मोठं घडत असतं त्यावरून त्याच्या पाठीशी शेवटी काय असते? मरणाची भीती. संत पौल किती सुंदर सांगतो, मृत्यू हा आपला शेवटचा शत्रू, तो कायमचा नाहीसे होईपर्यंत हे सर्व असंच चालू राहणार आहे. प्रभूने तो आपल्या पायाखाली चिरडलेला आहे. दुःख म्हणा, पाप म्हणा, मोह म्हणा, सैतान म्हणा, मृत्यू म्हणा, ह्या सगळ्यांवरती प्रभू मृत्युंजय झालेला आहे. त्याच्याकडे आता आपली दृष्टी लावणं गरजेचं आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने काय शिकवण दिलेली आहे ती बघूया. स्वतःच्या जीवनाचं, मरणाचं आणि पुनरुत्थानाचं भाकीत प्रभू येशू ख्रिस्त करतो. शिष्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आणि सिमोन पेत्राने सांगितलं तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या लक्षात आलं ही वाणी ह्याची नाही, मांस आणि रक्त ह्यानी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केलेलं आहे. पेत्राची फार मोठ्या प्रमाणामध्ये स्तुती करण्यात आली. त्याला स्वर्गाच्या किल्ल्या देण्यात आल्या, अधिकार देण्यात आला. परंतु ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं आता आपण जेरुसलेमला चाललो, त्या ठिकाणी मुख्य याजक, वडीलजन, शास्त्री आणि परुषी मला धरून देतील, मला जीवे मारतील. आणि हे ऐकल्यानंतर पेत्र अस्वस्थ झाला. त्याने सांगितलं नाही प्रभूजी, तुमच्या बाबतीत असं घडू नये. आणि येशू सांगत आहे अरे सैताना माझ्यापासून चालता हो, कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नसून माणसाचा आहे. काय नक्की दडलेलं आहे ह्या संवादामध्ये? प्रभू येशू ख्रिस्ताची ही आध्यात्मिक उंची की परमेश्वराचा आवाज कोणता आणि सैतानाची वाणी कोणती ही बरोबर त्याने ओळखलेली. म्हणून ह्या मरणाच्या दाढीतून आपल्याला जावं लागणार आहे. ही देवाची इच्छा आहे. ती इच्छा बाजूला सारणं हे सैतानाचं काम आहे. आणि पेत्र नेमका त्यालाच बळी पडत आहे. ज्या पेत्राला त्याने सांगितलं तू खडक आहेस, ह्याच्यावरती मी माझी ख्रिस्त सभा उभारणार, त्यालाच त्याने सांगितलं तू माझ्या मार्गातील धोंड आहे. खडक आणि धोंड, रॉक अँड ब्लॉक, अशा प्रकारची ती घटना. पण त्याच्या मागे काय दडलेलं आहे? मरणाविषयीचा दृष्टिकोन. प्रभू येशू ख्रिस्त तयारी करत आहे. एकदा नाही
3 वेळा आपल्या मृत्यूचं आणि पुनरुत्थानाचं भाकीत करतो. ह्यावरून आपण समजायचं प्रभू येशू ख्रिस्ताला जाणीव होती आपल्याला एक दिवस मरणाला सामोरं जायचं आहे आणि मनाची तयारी तो करत होता. माणसाने आयुष्यभर ही मरणाची तयारी करायची असते. संत जेरोम बायबल पंडित 25 वर्षे घेऊन लॅटिन भाषेमध्ये बायबलचं भाषांतर करून टाकलं. वल्गेट असं त्याचं नाव आहे. आपल्या लिखाणाच्या टेबलावरती माणसाची कवटी ठेवायची, स्वतःला आठवण करून देण्यासाठी मी माती आहे, मातीला मिळणार आहे, ही माझी एक दिवस गत होणार आहे. जोपर्यंत ह्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे, जोपर्यंत ह्या शरीरामध्ये श्वास आहे आणि जोपर्यंत ह्या शरीरामध्ये शक्ती आहे, तोपर्यंत परमेश्वराची सुवार्ता पसरवत राहायचं. एक दिवस मातीला मिळायचं आहे, मात्र त्याच्या पलीकडे जीवन आहे. अशा प्रकारची ही शिकवण. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त किमान 3 व्यक्तींना मरणातून पुन्हा उठवतो. अशा प्रकारच्या घटना आपण शुभवर्तमानात वाचतो. लाजरस योहानाच्या शुभवर्तमानामध्ये, याईराची कन्या, तिन्ही शुभवर्तमानामध्ये. पण लूकच्या शुभवर्तमानामध्ये नाईनच्या विधवेचा मुलगा हा प्रसंग आलेला आहे. सहज त्या प्रसंगावरती नजर टाकून बघा कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एक वेगळ्या पद्धतीने मरणाकडे पाहत आहे. सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला पाहतो आणि तिला पाहून त्याला तिचा कळवळ आला. त्याने तिरडीला स्पर्श केला, खांदेकरी थांबले आणि मग त्या बाईला सांगतो रडू नकोस. चमत्कारापेक्षा सांत्वनाचे शब्द अधिक प्रभावी असतात. लाजरसच्या थडग्यासमोर उभा राहणारा प्रभू येशू 2 थेंब अश्रूची ढाळतो. चमत्कारापेक्षा अश्रूंची किंमत केवढी मोठी असते ते जणू काही प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे. लाजरस मरण पावला होता. त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे, आपला मित्र लाजरस झोपी गेला आहे. आणि शिष्यानं वाटलं झोपी गेला असेल तर उठेल, परंतु त्या झोपेविषयी बोलत नव्हता, तो मरणाविषयी बोलत होता. तीच गोष्ट याईराची कन्या, मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. कालच तुम्ही थेस्सलनिका करसपत्रातील एक वचन ऐकलं की झोपी गेलेल्या माणसांविषयी तुम्ही अजान असावे अशी वेळ येत आहे. त्याची चिंता करू नका. का करायची नाही? झोपी जाणे ह्या शब्दाचा इथे नक्की अर्थ काय आहे? मरणासाठी वापरण्यात आलेलं तर प्रतीक आहे. माणूस ज्यावेळेला झोपी जात असतो त्यावेळेला तो दुसऱ्या दिवशी आपण उठणार आहोत म्हणून त्याची सगळी तयारी करून झोपी जात असतो. स्त्रिया आहे, दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला काय करायचं, काय भिजत घालायचं, काय तयारी करायची, काय विकत आणायचं, फ्रीजमध्ये काय आहे, ह्या सगळ्यांची तयारी करत असतो. कपडे कोणते घालायचे, इस्त्री झालेले आहेत का, सगळी तयारी. असा कोणी विचार करत नाही आता मी झोपी चाललो, उद्या उठेन का माहीत नाही. ह्याचा अर्थ ख्रिस्ती दृष्टिकोन कसा आहे बघा, की ज्या वेळेला माणूस मरणाकडे पाहत असतो तेव्हा ती क्षणभराची झोप. इथे डोळे बंद करायचे, तिथे डोळे उघडायचे, पहिलं तिरी जायचं, एका नवीन स्तरावरती जीवन जगायला सुरुवात करायची. अशा प्रकारचा तो मरणाचा दृष्टिकोन आपल्यासमोर सादर करण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थानावरती चिंतन करणार आहोत. प्रसंग कसा आहे बघा. वल्हांडणाचा सण प्रभू येशू ख्रिस्त साजरा करत आहे. त्या वल्हांडणाच्या भोजनामध्ये आपल्या प्रेषितांना सहभागी करून घेत आहे. दुसऱ्या दिवशी काल्वरीच्या टेकडीवरती जे चित्त थरारक नाट्य घडणार होतं ते त्याने त्या भोजनाच्या प्रतीकांमधून सादर केलं. आपला देह कसा छिन्न विछिन्न केला जाणार आहे ते त्याने भाकर मोडून दाखवलं. आपलं रक्त कसं घळघळा वाहणार आहे ते त्याने द्राक्षरसाच्या रूपाने सादर केलं. आपण कसा तो वल्हांडणाचा यज्ञ पशु किंवा कोकरू बनणार आहोत ते त्याने तो कोकरू तिथे सादर करून दाखवलं. वल्हांडणाचा सण, कोकरू त्या ठिकाणी असणार आहे, कडू भाजी असणार आहे, द्राक्षरस असणार आहे, भाकर असणार आहे. ह्या सगळ्यांना एक नवीन अर्थ प्रभू येशू ख्रिस्त देतो. आणि त्यानंतर ते जातात गेतशेमाने बागेमध्ये. तो दुःख सहनाचा प्रसंग 3 टप्प्यामध्ये फादर रेमंड ब्राउन नावाच्या एका बायबल पंडिताने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. पहिला टप्पा ते सांगतायत, येशू त्या बागेमध्ये गेल्यानंतर प्रेषितांना सांगतो तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून इथेच शांतपणे प्रार्थना करून जागृत राहा.
आणि तो धोंड्याच्या टप्प्या एवढा पुढे जातो आणि त्या ठिकाणी प्रार्थना करायला सुरुवात करतो. कोणत्या प्रकारची प्रार्थना आहे? आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. मरणाच्या दाढेतून जायचं आहे. हे शरीर त्या दाढेतून जाणार आहे, पण आत्मा परमेश्वराला भेटण्यासाठी उत्सुक आहे. जगाचं तारण करण्यासाठी हा आत्मा उत्सुक आहे, पण खिळे कोणाला सहन करावे लागणार आणि काटे कोणाला सहन करावे लागणार, फटके कोणाला सहन करावे लागणार, क्रूसाचा भार कोणाला सोसावा लागणार? शरीराला. शरीराची तयारी झालेली नव्हती. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त किमान 3 वेळा अशा प्रकारची ती प्रार्थना करतो. आपल्याही जीवनात कधी कधी अशा प्रकारचा एक आंतरिक झगडा सुरू असतो. आध्यात्मिक दृष्ट्या आत्मा उत्सुक असतो. बायबल वाचायचं आहे, रोजरी करायची आहे, प्रार्थनेला बसायचं आहे, पण शरीर साथ देत नाही. शरीराच्या कुरबुरी चालू, पेंगुळलेलं असतं, थकलेलं असतं, भागलेलं असतं, झोप येते, आजारी पडतं. अशा प्रकारचं हे शरीर आहे. अशा ह्या शरीराला आपल्याला वठणीवरती आणण्यासाठी पंडितांनी आपल्याला काही मार्ग सुचवलेले आहेत की ज्या वेळेला शरीर उपवास करत असतं तेव्हा आत्मा उल्हास करत असतो. जेव्हा शरीर उत्सव साजरा करत असतं तेव्हा आत्म्याला उपवास घडत असतो. म्हणून ह्या दोघांमध्ये कुठेतरी सुसंगती असणं गरजेचं आहे. माझ्या शरीराच्या गरजा आणि माझ्या आत्म्याच्या गरजा ह्याच्याकडे सातत्याने मला अधूनमधून लक्ष दिलं पाहिजे. आणि हे शरीर सतत ताजं टवटवीत अशासाठी ठेवायचं की मला माझ्या प्रभूला भेटण्यासाठी चांगल्या अवस्थेमध्ये राहायचं आहे. आणि मग 3 वेळा प्रार्थना केल्यानंतर प्रभू तयार झाला. मग दुसरा टप्पा, त्या ठिकाणी जुदास पुढे येतो आहे. जुदास प्रभू येशू ख्रिस्ताचं चुंबन घेतो आहे. आपल्याला दिसताना ही कृती फार छोटी दिसते, पण फादर रेमंड ब्राऊननी काय निरीक्षण नोंदवलेलं आहे बघा. यहुदी समाजामध्ये कोणी कोणाचं पहिलं चुंबन घ्यावं ह्याविषयी काही सामाजिक संकेत होते. उधळ्या पुत्राचा दाखला आपण ऐकलेला आहे. बापाने मुलाचे मुके घेतले मग मुलगा कबूल झाला. बापाने सुरुवात केलेली आहे. पतीने सुरुवात करायची, पत्नीने रेस्पॉन्स द्यायचा. राजाने सुरुवात करायची, सेवकाने त्याला रेस्पॉन्स द्यायचा. गुरुने सुरुवात करायची, शिष्याने रेस्पॉन्स द्यायचा. इथे कोण सुरुवात करत आहे? शिष्य. कारण त्या शिष्याने आपल्या गुरुला 30 चांदीच्या नाण्याने विकलेला आहे आणि ती 30 चांदीची नाणी गुलामाची किंमत होती. म्हणजे आता गुरु झालेला आहे आपला गुलाम, म्हणून त्याला चुंबन घेण्याचा अधिकार. आणि फादर रेमंड ब्राऊन सांगतात हे गेटसेमानी बागेत घडलं असं नाही. हे तुमच्या बेडरूममध्ये घडू शकतं, तुमच्या घरामध्ये घडू शकतं, तुमच्या जीवनामध्ये घडू शकतं. आपण सगळी तयारी करतो, प्लॅनिंग करतो. पिकनिकला जायचं आहे, प्रोग्रामला जायचं आहे, लग्न करायचं आहे, घरदार बांधायचं आहे, सगळी प्लॅनिंग. आणि मग येऊन सांगतो परमेश्वरा मला मदत कर. प्लॅनिंग कोणी केली? मी केली. मदत कोणी करायची? परमेश्वराने. तो माझा गुलाम. फादर रेमंड ब्राऊन सांगतात हे सगळं आपल्याला. ह्याचा अर्थ काय आहे ते सांगतात. तुम्ही प्लॅनिंग करत्या क्षणापासूनच परमेश्वराचं स्वामित्व, त्याचं प्रभुत्व मान्य करा आणि मग त्याला शरण जा आणि सांगा मला दाखव मी काय करावं ते. कितीतरी संतांनी तशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे. मदर तेरेसा, नक्की मी काय करावं मला दाखव, मी करण्यास तयार आहे. अशा प्रकारची भूमिका घ्यायची. जुदासच्या रूपाने त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी हा फार मोठा संदेश आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या अपमानास्पद अवस्थेतून जातो. आणि मग तिसरी अवस्था, पेत्राने तलवार उपसली आणि दासाचा कान कापून टाकला. प्रभूने काय केलं? ताबडतोब तो कान बरा केला. फादर रेमंड ब्राऊननी चिंतन किती सुंदर दिलेलं आहे बघा. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आत्म्यामध्ये उदासीन झालेला, अति खिन्न झालेला, मरणप्राय यातना भोगत होता, तरी देखील दुसऱ्यांची व्यथा वेदना बघून तो कळवळला. स्वतःचं दुःख गोंजारत बसला नाही, कुरवाळत बसला नाही. दुसऱ्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त आहे, त्याचं रक्त गळत आहे, त्याला गरज आहे. चटकन त्या ठिकाणी त्याने तो चमत्कार करून आणला. माणूस जेव्हा स्वतःचं दुःख कुरवाळत बसतो तेव्हा त्याला जास्त बोचणी आणि टोचणी लागत असते. दुसऱ्यांच्या दुःखाकडे थोडंसं बघा.
दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, औरों को का गम देखा तो मेरा गम कितना कम देख लगा, कितना कम है. म्हणजे अशा प्रकारे माणसाला जाणीव होते, दुसऱ्यांच्या दुःखाकडे थोडीशी नजर टाका, तुमचं दुःख हलकं झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभूने तो संदेश आपल्याला तिकडे दिला. गेतशेमाने बागेमध्ये फक्त लूकच्या शुभवर्तमानात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी दुसऱ्या 2 महत्त्वाच्या घटना घडल्या. येशूचा जो घाम गळत होता तो रक्तभूमीवर पडावं तशा प्रकारे. म्हणून आपण सांगत असतो गेतशेमाने बागेमध्ये येशूला रक्ताचा घाम आला. येशूचं दुःख सहन संत ब्रिजेट हिने काय सांगितलेलं आहे बघा. येशूने एकूण 7 वेळा मानवाच्या तारणासाठी रक्त सांडलेलं आहे. पहिलं रक्त सुनतेच्या वेळेला, 8व्या दिवशी त्याची सुनता झाली. पहिला थेंब परमेश्वराच्या नावाने, आणि रक्त म्हणजे जीवन. हे माझं संपूर्ण जीवन मी आता परमेश्वराला अर्पण करत आहे, अशा प्रकारची ती घटना. दुसरा प्रसंग गेतशेमाने बागेमध्ये प्रार्थना करत असताना रक्ताचा घाम आला. तिसरा प्रसंग फटके मारण्यात आले, त्यानंतर डोक्यावर काट्याचा मुकुट खोवण्यात आला, खांद्यावरती क्रुसाचा ओझं देण्यात आलं, हातापायातून खिळे गेले आणि कुशीमधून भाला भुसकला गेला. अशा सगळ्या प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाच्या तारणासाठी रक्त सांडलेलं आहे. आणि संत ब्रिजेट अजून पुढे जाऊन किती सुंदर सांगते बघा. हे रक्त त्याला मिळालं कुठून? पवित्र मरियेकडून. 9 महिने त्या बाळाला आपल्या उदरामध्ये वाढवलेला मांस आणि रक्ताचा तो गोळा तिथे वाढवलेला, तेच रक्त सांडून प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाचं तारण केलेलं आहे. म्हणून पवित्र मरियेच्या संदर्भात आपल्या अंतःकरणामध्ये प्रचंड अशी कृतज्ञतेची भावना असणं गरजेचं आहे. तिने केलेला तो त्याग, येशूच्या कुशीतून भाला भोसकला. संत अगस्तीन सांगतात त्यावेळेला माऊलीच्या काळजातून दुःखाची तरवार आरपार गेली. तिने दिलेल्या होकारामुळे संपूर्ण जगाचं तारण झालेलं आहे. म्हणून त्या रक्ताला एक किंमत प्राप्त झालेली आहे. हा पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्य याजकासमोर प्रभू येशू ख्रिस्ताची चौकशी होते. त्यानंतर रोमी सरकारी अधिकाऱ्यापुढे पिलातासमोर येशूची चौकशी होते. ह्या दोन्ही घटनांमध्ये फादर रेमंड ब्राऊन आपल्याला सांगतात प्रभू येशू ख्रिस्ताने आपली जी अस्मिता आहे, मी देवाचा पुत्र आहे, मी यहुद्यांचा राजा आहे, ह्या गोष्टीला होकारार्थ संमती द्यायला त्यांनी मागे पुढे बघितलं नाही. शेंडी तुटो की पारंबी तुटो, परिस्थिती कशीही असली तरी देखील मी माझी अस्मिता विसरायचं नसते की मी ख्रिस्ती आहे. आमच्या बाबतीत आम्ही धर्मगुरू आहोत. आमच्या सिस्टर्स 24/7 सिस्टर्स आहेत, धर्मगुरू आहेत, ब्रदर्स आहेत. म्हणजे ही आपली जी ओळख आहे, आयडेंटिटी आहे, ही जी आपली अस्मिता आहे ती माणसाने कधी विसरायची नसते. भर चौकशीच्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त सांगतो होय, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला मेघांवरून येत असताना पाहाल. माझं राज्य ह्या जगाचं नाही, पण मी राजा आहे. अशा प्रकारे त्याने स्वतःविषयीची ओळख त्याही परिस्थितीमध्ये समजून सांगितलेली आहे की आयडेंटिफाय युअर सेल्फ विथ द पीपल बट डू नॉट लूज युअर आयडेंटिटी. ह्याचा अर्थ काय? लोकांबरोबर मिसळून वागायचं, त्यांच्याबरोबर एकरूप व्हायचं, पण प्रत्येकाला स्वतःची अशी एक अस्मिता असते, मानवी प्रतिष्ठा असते, ती माणसाने कधीच गमावू द्यायची नाही. हे प्रभू येशू ख्रिस्त त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्याला शिकवतो. आणि मग तो संपूर्ण प्रवास पवित्र मरिया 4थ्या स्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला भेटते असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यापासून क्रुसाच्या पायथ्यापर्यंत तिने तो केलेला प्रवास, येशूच्या दुःख सहनामध्ये माऊली पूर्णपणे सहभागी होते. त्या ठिकाणी क्रुसाच्या पायथ्याशी असताना त्याच्या व्यथा वेदना न्याहाळते. स्ताबात मातेर असा लॅटिन शब्द आहे. क्रुसाच्या पायथ्याशी निश्चलपणे उभी असलेली ती माता जगाच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाला अर्पण केली. बाई पहा तुझा मुलगा, मुला पहा तुझी आई. अशा प्रकारचा तो प्रसंग. आणि मग ते 3 क्रूस
सहज त्या 3 क्रूसांकडे डोकावून पाहायचं, आपल्याला आयुष्यभर पुरेल अशा प्रकारचा खजिना तिकडे दडलेला आहे. बिशप फुलटन शीन ह्यांनी त्या 3 क्रूसासाठी 3 वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. मधला जो क्रूस आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा, त्याच्यासाठी शब्द वापरलेला आहे साल्वातोर. साल्वातोर म्हणजे तारणारा. आणि डाव्या हाताकडील चोर, त्याच्या क्रूसासाठी वापरण्यात आलेला शब्द आहे साल्वांदुस, म्हणजे ज्याचं तारण होऊ शकलं असतं असा तो चोर. उजव्या हाताकडील चोर, त्याच्यासाठी शब्द वापरण्यात आलेला आहे साल्वातुस, म्हणजे ज्याचं तारण झालं तो. आता ह्या 3 क्रूसाकडे बघायचं आणि 3 संदेश त्या ठिकाणी आपल्यासाठी दडलेले आहेत असं बिशप फुलटनशीन आपल्याला सांगतात. डाव्या हाताकडील चोर, तारण अगदी हातावरती आलेलं तरी देखील त्याचं तारण होऊ शकलं नाही, कारण त्याची नजर पृथ्वी तलावरती होती. त्याने येशूला काय सांगितलं, तू ख्रिस्त असशील तर स्वतः खाली उतर आणि आम्हाला देखील खाली उतरायला मदत कर. कशाला? अजून ह्या जगातील मौज मजा चाखायची आहे. नजर अजून अध्यात्माकडे लागलेली नाही, तिकडेच अडकलेला आहे माणूस. म्हणून तो साल्वांदुस, तारण होऊ शकलं असतं पण झालं नाही. आयुष्यामध्ये केवढी वर्षे आपण गमावली, कधीच का एखाद्या व्यक्तीने स्वतःचं परिवर्तन करून घेतलं असतं पण केलंच नाही. ही मानवी जीवनाची एक शोकांतिका आहे. आणि दुसरीकडे तो उजव्या हाताकडील चोर, तो जो चोर आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करतो. त्या डाव्या हाताकडील चोराला धमकावतो. आपल्याला देखील त्याच्यासारखी शिक्षा झालेली आहे. तू देवाला घाबरत नाहीस? आणि मग येशूला सांगतो, अहो येशू, तुम्ही आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. आणि त्यावेळेला किती सुंदर असे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडलेले आहेत. मी तुला खचित खचित सांगतो, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. त्याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. सुखलोकासाठी शब्द वापरण्यात आलेला आहे पारादिस, पॅराडाईज. इंग्लिशमध्ये शब्द तो आहे. टुडे यू विल बी विथ मी इन पॅराडाईज. पार्श्वभूमी कोणती आहे की पवित्र माणूस ज्यावेळेला मरण पावतो तेव्हा साक्षात परमेश्वर त्याला स्वर्गाच्या नंदनवनात, त्या पारादीस बागेमध्ये फिरवत असतो. येशू ज्यावेळेला सांगत आहे त्या माणसाला, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील, मी तुला त्या नंदनवनामधून फिरवणार आहे. पोप फ्रान्सिस ह्यानी त्या चोराचं चित्र जे बघितलेलं होतं ते बरोबर ओळखलं. एका तुरुंगामध्ये ते चित्र लावलेलं आणि तुरुंगाच्या सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं, ह्या चित्राकडे लक्ष ठेवा. ह्या चित्रामधील हा चोर आहे, उजव्या हाताकडील चोर, त्याचं नाव आहे डिस्मस. 25 मार्च ह्या दिवशी त्याचा सण असतो. आपल्याकडे दूताचा मरियेला संदेश हा सण आपण साजरा करतो, म्हणून त्या संताचा सण साजरा केला जात नाही. परंतु तुम्ही कॅलेंडर उघडून बघा, संत डिस्मस आणि पोप फ्रान्सिस सांगतात, दिस वॉज द फास्टेस्ट कॅननायझेशन इन द वर्ल्ड. ह्याचा अर्थ काय? संतीकरणाची ही सगळ्यात जलद प्रक्रिया. एका दिवसात माणूस संतपदाला जाऊन पोहोचला. आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. क्रूसावरती असलेला तो उजव्या हाताकडील चोर आपल्याला काय सांगत आहे? शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने तारणाची आशा गमावायची नसते. मात्र दुःखाची गोष्ट अशी आहे की तो शेवटचा क्षण कधी आहे की कोणालाच माहीत नाही. म्हणून माणसाने डोळ्यात तेल घालून सतर्क राहून सतत स्वतःला सांगायचं आहे, जेव्हा तो शेवटचा क्षण असेल तेव्हा मला प्रभूकडे प्रार्थना करायची आहे, हे प्रभू, तू आपल्या वैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि तिसरा क्रूस साल्वातोर, प्रभू येशू ख्रिस्ताचा. काय नक्की संदेश दडलेला आहे की काहीही माणसाच्या जीवनामध्ये झालं तरी माणसाने घाबरायचं नाही. त्या ठिकाणी तारणारा सतत आपल्यासाठी उपलब्ध आहे. कोणत्याही क्षणाला माणसाने तारणाऱ्याकडे वळायचं, तो तारणारा नक्कीच आपलं तारण केल्याशिवाय राहणार नाही. ह्या मरणाकडे पाहण्याचा आपला ख्रिस्ती दृष्टिकोन ह्या पार्श्वभूमीवरती आपल्याला समजून घ्यायचा आहे. यहुदी समाजामध्ये एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर 8 वेगवेगळ्या कृती केल्या जायची. पहिली कृती, डोळे बंद केले जायचे. ह्याचा अर्थ काय? ही क्षणभराची झोप आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला रीतसर अंघोळ घालायची. आपण अंघोळ कधी करत असतो? महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे.
त्या व्यक्तीला व्यवस्थित सजवलं जायचं, त्या व्यक्तीच्या त्याला अंगाला सुगंधी द्रव्य लावली जायची, त्या व्यक्तीची मिरवणूक काढली जायची, त्या व्यक्तीला आदराने पुरलं जायचं. अशा प्रकारची ती परंपरा. आणि मृताला पूर्ण हे पवित्र कर्तव्य मानलं जायचं. ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत होऊ शकल्या नाहीत. शब्बाताचा दिवस लवकरच सुरू होणार होता, वेळ नव्हती, अंघोळीसाठी वेळ नाही, त्याच्या अंगाला सुगंधी द्रव्य लावण्यासाठी वेळ नाही, अशी ती पार्श्वभूमी आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या मरणावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. ख्रिस्त सभा कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी साजरा करते बघा. पहिल्या प्रथम मृताच्या घरी प्रार्थना केली जात असते. त्या ठिकाणी केली जाणारी एक महत्त्वाची कृती कृपया लक्षात घ्या की पवित्र पाणी त्या ठिकाणी शिंपडलं जातं. कसलं प्रतीक आहे की हा माणूस बाप्तिस्मा झालेला माणूस आहे. बाप्तिस्म्याद्वारे तो ख्रिस्ताठायी मरण पावलेला आहे. त्याला आता ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात सहभागी व्हायचं आहे. त्यासाठी ती कृती तिकडे केली जाते. मिरवणुकीने मग आपण मृतदेह देवळात आणत असतो. मानवी शरीराची प्रतिष्ठा अशा प्रकारे जोपासली जाते. आणि मिस्साच्या शेवटी अंत्यविधीचा जो विधी असतो त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची कृती केली जाते. आणि ती म्हणजे त्या मृतदेहाला धूप दिला जातो. धूप आपण कशाला देत असतो? पवित्र मरीच्या इमाजीला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या इमाजीला, पवित्र साक्रामेंताला. म्हणजे हे जे शरीर आहे ते पवित्र आत्म्याचं शरीर आहे हे दाखवण्यासाठी त्या मृतदेहाला धूप दिला जातो. आणि तिसरी कृती आपल्या दफनभूमीमध्ये की त्या ठिकाणी थडग्याला आशीर्वाद दिला जात असतो. कारण ते नुसतं थडगं नसतं, त्या माणसाच्या स्वर्ग प्रवेशासाठी उघडलेला तो दरवाजा असतो. केवढी प्रचंड अशी विचारसरणी ख्रिस्त सभेने आपल्या मरणासाठी तिथे ठेवलेली आहे बघा. एवढा सगळा विचार केल्यानंतर आपल्या मनातून मरणाचा विचार, मरणाची भीती जी आहे ते निघून जाणं गरजेचं आहे. कारण एस्काटॉलॉजी नावाचा एक प्रकार आहे. एस्काटॉलॉजी म्हणजे शेवटच्या गोष्टी. ख्रिस्त सभा माणसाच्या जीवनातील 7 शेवटच्या गोष्टीवरती विश्वास ठेवत असते. पहिली गोष्ट मरण, म्हणजे शेवट नाही, एक सुरुवात आहे. मग देहाचं पुनरुत्थान. आपल्याला आश्चर्य वाटेल, आम्ही बघतो शरीराची माती झालेली आहे, मरणाचं परत शरीराचं पुनरुत्थान कसं होणार? कोरिन्थीकरास पहिलं पत्र अध्याय 15 ह्यामध्ये संत पॉलने त्याचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही बी पेरत असता, कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे दाणे परत येत असतात. तोच दाणा आहे, परंतु तो दाणा पूर्णपणे कुजलेला आहे. आलेले नवीन दाणे त्याच जातीचे आहेत. गहू पेरला तर गहूच येतो, तांदूळ पेरले तर तांदूळच येतात. अगदी त्याप्रमाणे माणसाचा देह अशा प्रकारे गौरवशाली शरीर, देहाचे पुनरुत्थान, अलीकडे देहदान, अवयवदान अशा प्रकारचे आपण करत आहोत. खूप चांगली गोष्ट आहे, ख्रिस्त सभेचा त्याला विरोध नाही. पण ज्या व्यक्तीचा देहाचे पुनरुत्थान ह्यावर विश्वास नसल्यामुळे जर तो देहदान करत असेल तर अशा व्यक्तीला अंत्यविधी देता येत नाही. कारण अंत्यविधीमध्ये प्रार्थना कोणत्या असतात बघा, की आज जरी त्यांची शरीरे मातीला मिळालेली असली तरी ते पुन्हा एकदा तुझ्यासारखे वैभवाने उठतील अशी त्यांची आशा आहे. आणि इथे त्याच श्रद्धेला आपण फाटा दिलेला आहे. म्हणून अशा व्यक्तीला अंत्यविधी देता येत नाही, कारण श्रद्धा पायदळी तुडवली गेलेली आहे. त्यानंतर न्याय, परमेश्वर न्याय करणार आहे, तो ताबडतोब आहे. आत्ताच आपण ऐकलेला आहे, त्या चोराचा झाला तसा ताबडतोब न्याय. आणि मग अंतिम न्याय आहे. अशा दोन्ही प्रकारची प्रसंग आपल्या बायबलमध्ये आहेत. त्यानंतर स्वर्ग, नरक, शुद्धिस्थान. काय नक्की हे सगळे प्रकार आहेत की जी व्यक्ती परमेश्वराच्या सहवासात आयुष्य घालवत असते त्याला मृत्यू परमेश्वरापासून विभक्त करू शकत नाही. पवित्र मरिया, मोशे, एलिया संदेष्टा, हनोक, कितीतरी उदाहरणं परमेश्वराच्या सहवासात राहिले. स्वर्ग आणि नरक म्हणजे आयुष्यभर परमेश्वरापासून दूर राहिलेला माणूस, मरणानंतर पूर्णपणे झालेली ती ताटातूट. पण मधली एक अवस्था आहे शुद्धिस्थान. काय नक्की अर्थ दडलेला आहे? परमेश्वराने मानवाच्या उद्धारासाठी दिलेली एक शेवटची संधी. शुद्धिस्थानातील आत्मे एकमेकांना मदत करू शकत नाही, प्रार्थना करू शकत नाहीत,
म्हणून त्यांच्यासाठी आपण पवित्र मिस्साबली अर्पण करत असतो आणि ती कृपा त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि मग शेवटचा मुद्दा आहे की जो सार्वकालिक जीवनाचा परूसिया, प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा वैभवाने येणार आहे आणि अनंत काळचं जीवनावरती आपण विश्वास ठेवत असतो. आज आपण प्रभूच्या दुःख सहन मरण आणि पुनरुत्थानावरती चिंतन करत आहोत. पवित्र मरिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन मरण आणि पुनरुत्थानामध्ये सहभागी झाली, म्हणून तिचं शरीर मातीला मिळू शकलं नाही. शरीरासहित ती स्वर्गात घेतली गेली, स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झालेली आहे. आज आपण सहज चिंतन करूया, मरणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन कसा आहे. मी दुसऱ्याचं सांत्वन करायला जात असते त्यावेळेला माझ्या मुखातून कोणती श्रद्धा बाहेर पडत असते. मला मरणाविषयी कुठली भीती वाटत आहे का? प्रभूच्या पुनरुत्थानावरती आणि मरणोत्तर जीवनावरती माझा जर विश्वास असेल तर मला मरणाची भीती बाळगायची गरज नाही. नाहीतर प्रभू येशू ख्रिस्ताने आणि त्या देवदूताने त्या स्त्रियांना सांगितल्याप्रमाणे आपल्याला देखील ते शब्द ऐकावे लागतील, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता.